श्री स्वामी समर्थ. माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्री. भगवान भोलेनाथांचे सर्व भक्त यांच्यासाठी हे एक मोठी पर्वणी आहे. यंदाची महाशिवरात्र 26 फेब्रुवारी 2025ला आपण साजरी करत आहोत आणि याच निमित्ताने आपल्याला छोटे छोटे उपाय मी सांगत आहे. आपल्याला सर्वात प्रथम महादेवाची भक्ती ही अत्यंत स्वच्छ मनाने, दिवसभर प्रसन्न अंतःकरणाने आपण महादेवाचे स्मरण जितके जास्त वेळ करता येईल तितके करावे. व्रतस्थ राहणं म्हणजेच भगवंताचे स्मरण करणं. भगवान भोलेनाथ हे खरंच भोलेनाथ आहे. मनातली इच्छा, मनोकामना पूर्ण करण्यासाठी या दिवशी भगवान भोलेनाथ हे खूप प्रसन्न अंतःकरणाने आपल्याला सर्व काही देण्यास तयार आहे. आपण या दिवशी वर्षभरात जर आपल्याला सोमवार, प्रदोष हे व्रत करणे शक्य नसेल तर या शिवरात्रीच्या दिवशी आपण जितके जास्त कडक किंवा व्रतस्थ राहता येईल तितके राहून हे व्रत करावं. या दिवशी काय काय करावं हे आपण आता बघू. तर सकाळी लवकर उठावं, गंगेच्या तीरावर स्नान करावं. या दिवशी जर गंगेवर जाणं शक्य नसेल तर गंगाजल पाण्यात टाकून आपण नक्की आंघोळ करायची आहे. या दिवशी महादेवाला शुचिर्भूत अंतःकरणाने, शरीराने आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाला जलाभिषेक करावा. कच्च्या दुधाने महादेवाचे अभिषेक, पूजन करावे. या दिवशी आपल्याला जर आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर महादेवाचा अभिषेक या दिवशी नक्की करा. पाण्याने, दुधाने अभिषेक केला तर आपले मनही प्रसन्न राहते आणि आरोग्य चांगले राहते. या दिवशी शिवमंदिरामध्ये दिवा लावा, बेलाच्या झाडाजवळ दिवा लावा. ज्या मुलांचे विवाह झालेले नाही त्यांनी या दिवशी काही उपाय करावे. त्यामध्ये जेवढे आपले वय असेल तेवढे बेलपत्र घ्यावे, त्यावर चंदनाचा टिळा लावावा आणि हे बेलपत्र हे महादेवाला वाहावे. आपले जेवढे वय म्हणजे साधारण जर 25 वय असेल